यश मिळवण्यात 99% मेहनतीचा भाग असला तरी 1% नशिबाचा भाग असतो आणि हा 1%च बरेचदा खूप महत्त्वाचा ठरतो. आजची कथा ही रूढार्थाने भयकथा नसली तरी रंजक आणि उत्कंठावर्धक आहे. तर कथेला सुरुवात करूया. रघ्याची बायको. महिन्याभरापूर्वीच रघ्याचं लग्न झालं. त्याची बायको शांता बाजूच्याच गावातली. 40शीला आला तरी रघ्याचं लग्न जमेना. त्याच्या काळजीने त्याच्या म्हातारीला रात्री झोप लागायची नाही. मग शांताचं स्थळ सांगून आलं. शांता तशी स्वभावाला बरी होती. जणू गरीब गायच. पण घरकामात अगदी गोगलगाय. स्वयंपाकात तर आईची मदत घेतल्याशिवाय तिचा स्वयंपाक पुरा झाला नाही कधी. तिला नटायची आवड होती. पावडर टिकली तर नेहमीचीच. शिवाय डोळ्यात भरपूर काजळ. तिच्या केसात एखादा गजरा नाही तर फूल हमखास माळलेलं असे. तिची आई नेहमी म्हणायची, शांते, स्वतःहून काम करायला शिक की. सासरी कसं व्हायचं? मला नेणार आहेस का पाठराखणीला? तसं शांतेचं लग्नाचं वय केव्हाच उलटून गेलेलं. तिशी ओलांडली होती तिने. तिचं लग्न ठरलं आणि तिच्या आईच्या जीवाचा घोर कमी झाला. हो, फक्त कमी झाला. नाहीसा नाही झाला. शांतीचं सासरी कसं होणार ही चिंता होतीच की तिला. लग्नाचे सोपस्कार पार पडले. सासरी तिला सासूची पानाची चंची सापडली. पान खायचं नवंच व्यसन तिला लागलं. तिचं नटणं मुरडणं सुरूच होतं. पण स्वयंपाकात सुधारणा नव्हती. सुरुवातीला नव्याची नवलाई म्हणून सासू तिला प्रत्येक कामात मदत करायची. मग हे रोजचंच झालं. तरी रघ्याच्या आईला तिने पुरतं ओळखलं नव्हतं. महिना सरत आला तरी शांता सासूचा शेपूट सोडेना. तेव्हा म्हातारी दरडावून म्हणाली, ग बाई, आल्या दिवसापासनं बघते तुला. एकटीला काम करायला जमत नाही का? हे किती टाकू, ते किती टाकू, तांदूळ किती घेऊ, पीठ किती घेऊ? अगं तुला अंदाज येत नाही का? हा? आवशीनं पार लाडात वाढवलेली दिसते. तरीच अजून लागण्याची राहिलीस. शांता तिला प्रत्युत्तर देत नसे. सासूने मदत करायची बंद केली की तिची तारांबळ उडायची. कधी भाजी खारट, तर कधी तिखट जाळ, कधी चपात्या वातड, तर कधी भात कच्चाच काढायची. हे राम! रघ्या या सगळ्यात कधी लक्ष घालत नसे. कान भरून भरून म्हातारीने पार भुगा करून टाकलेला त्याच्या डोक्याचा. त्याला या उचापतींमध्ये लक्ष घालायला वेळच नसायचा. शेतावरची कामच एवढी असायची की त्याला बाकी कुठे बघत बसायला वेळच नसायचा. एकदा शांतीच्या शेजारची अक्का आणि तिची सून बसायला म्हणून आलेली. बघता बघता आणखी 2-4 बाया जमल्या. ओटीवर गप्पांचा फड रंगला. ग शांते, जरा च्या कर की फक्कड. अक्काने फरमान सोडलं. च्या होय, मी करते की. शांतीला दुसरी कामं हायती. झाली का ग सगळी कामं? रघ्याची म्हातारी बोंबलली. कसली कामं? समधी कामं आटपूनच तर बसले मी इथं. काय राहिलं असेल तर सांगा की. शांता भोळेपणाने म्हणाली. अगं तुझ्या हातचा तर रोजच पितो. मला तुझ्या सुनेचा हातचा चहा हवाय. जा शांते तू. आण म्हातारे, तू बस इथं. येईल ती. शेजारणीला चहा हवा होता आणि तोही रघ्याच्या बायकोच्या हातचा. रघ्याची म्हातारी लगोलग उठली तसं अक्काने तिला हाताला धरून पुन्हा खाली बसवलं. शांतेला कळत नव्हतं कुठून सुरुवात करावी. साधा चहा करायला तिला एवढा विचार करावा लागत होता. त्यातून तो परक्या व्यक्तीसाठी करायचाय म्हणून ती अजूनच बावरली होती. गडबडीत तिने पातेलभर पाणी चुलीवर ठेवलं. साखर बुक्की घालून ते खळाखळा उकळलं. ग शांते, झाला की नाही चहा? आण लवकर. म्हातारी, अगं मी काय म्हणत होते. अक्का परत गप्पात मश्गुल झाली. कसा बसा चहा तयार झाला. शांता बाहेर आली. इतकी भीती तर तिला रघ्या पाहायला आलेला तेव्हाही वाटली नव्हती. तिला पाहताच अक्काचा चेहरा उजळला.
रघ्याच्या म्हातारीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कारण चहा कसा झाला असेल याचा अंदाज फक्त तीच लावू शकत होती. अक्काने हसत हसत पहिला घोट घेतला आणि तिचं तोंड कडवट झालं. काय हो, काय झालं? अक्काच्या सुनेने विचारलं. अगं, चहा मिठाचा केलाय तुझ्या सुनेनं. रघ्याची म्हातारी शांताकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत होती. शांतेच्या काळजाचं पाणी पाणी झालं. वाणी, लक्ष कुठं असतं ग तुझं? कवा सुधारायची तू? असं म्हणत तिने शांताला झोडायला सुरुवात केली. रोजचं समत फुकट जातंय. दादला मिनिस्टर हाय बाई तुझा. बाहेर ना सोनं आणायचं आणि घरात माती करून खायचं. म्हातारी हातवारे करून बोलत होती. बराच वेळ तिच्या तोंडचा पट्टा चालू होता. तिने ही गोष्ट रघ्याच्या कानावर घातली. लग्न झालेलं नसतानाही तिची किरकिर असायची आणि आता झालंय तर बायकोबद्दल सांगून किरकिर करते. हिला माझ्या कष्टाचा कायच नाही असा विचार रघ्याला सतवायचा. पण शेवटी तिचाच आधार होता आजपर्यंत त्याला, म्हणून गप्प बसायचा. सासू शांतेशी बोलेनाशी झाली. बिचारी शांता एकटी पडली. तिने एक शक्कल लढवली. कापडाची बाहुली तयार केली, तीही माणसाच्या उंचीची. आत चिंध्या भरल्या. काजळाने डोळे नाक रंगवले. कुंकवाच्या गंधाने तोंड काढलं आणि सासूचं जुनं लुगडं नेसवलं. आता ती त्या बाहुलीलाच सासू समजून तिच्याशी गप्पा मारायची. स्वयंपाक करताना बाहुलीला विचारायची, सासूबाई, मीठ किती घालू? तिखट बरोबर आहे ना? आणि स्वतःच्या अंदाजाने स्वयंपाक करायची. हळूहळू तिची प्रगती होत गेली. ती चांगला स्वयंपाक करायला शिकली. सून सुधारली म्हणून रघ्याची आई तिच्याकडे लक्ष द्यायची नाही. तिला त्या बाहुलीबद्दल अजिबात माहिती नव्हती. शांता तिला स्वयंपाक घरातल्या माळ्यावर लपवून ठेवायची. एकदा सासू बाहेर गेलेली. शांता बाहुलीला घेऊन ओटीवर बसली आणि तिच्याशी गप्पा मारू लागली. शेजार पाजारच्या बायकांनी हे पाहिलं. त्यांना वाटलं शांताला वेड लागले. त्यांनी ही गोष्ट रघ्याच्या म्हातारीच्या कानावर घातली. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तरा तरा येऊन ती शांताला शोधायला लागली. शांता चुलीपाशी बसली होती. बाजूला बाहुलीला बसवलेली. लोक म्हणतात ते खरंच असं समजून तिने शांताचा हात पिरगळला. तिला खेचतच ओटीवर आणलं आणि म्हातारीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. काय ग भवानी, तुला म्हणे येड लागले? कुणाशी बोलत असतेस तासनतास? या भावलीशी? समदे येड्यात काढतात तुला. नि तुझ्यामुळं नाही नाही ते ऐकावं लागतंय मला. मला वाटलं आता सुधारली, पण हिचं याड वाढतच चाललंय. शांता निमूटपणे सर्व ऐकून घेत होती. तुला हितर थार केला ना, हीच चूक झाली. लय नाटकं पाहिली तुझी. आता बास, तुझी भावली घे नि चालू पड हितनं. पुन्हा थोबाड नाही बघायचं तुझं. चल, चालतीव आधी हितनं. म्हातारीने तिला हाताला धरून बाहेर काढलं. शांता गयावया करत होती, रडत होती. पण म्हातारीला पाजर फुटला नाही. शेजारच्या बायका ओटीवर उभ्या राहून तमाशा बघत होत्या. एकही बाई तिला थांबवायला पुढे आली नाही. कारण रघ्याच्या म्हातारीच्या नादी लागणं हे कुणा शहाण्याचं काम नाही हे त्यांना पक्क ठाऊक होतं. तुम्ही काय तमाशा बघताव? चला सुटा हितनं. म्हातारीच्या एका आवाजानं बायकांचा घोळका पांगला. शांता रडत चालली होती. मारामुळे अंग ठणकत होतं. अंधार पडायला लागला होता. रस्त्यावरची माणसं तिच्याकडे वळून वळून पाहत होती. त्यांच्या नजरेपासून दूर जाण्यासाठी ती रानातल्या टेकडीच्या दिशेला जायला लागली. टेकडी खाडी पलीकडे होती. पुढे शांताचं गाव होतं. त्यामुळे तिला टेकडीलगतचा रानातला परिसर ओळखीचा होता. समोरच अरुंद पात्राची खाडी लांबवर पसरली होती. खाडीवरचा अरुंद पूल तिने ओलांडला. पुढं जावं की न जावं या संभ्रमात पडलेली असताना तिने एकवार हातातल्या बाहुलीकडे नजर टाकली. अंधारात बाहुलीचा धूळ भयानक वाटत होतं. पण तिच्या लेखी ती बाहुली तिची सासू होती. तिने बाहुली छातीशी घट्ट धरली आणि पुढे चालू लागली. पाहता पाहता ती गावापासून बरीच दूर आली. चालता चालताच तिला कनवटीला ठेवलेल्या पानाची आठवण झाली.
लागलीच तिने कनवटीचं पान सोडवून त्याचा तोबरा भरला. टेकडीला वळसा घालून गाडी रस्ता गेला होता. ठराविक वेळेत सुटणाऱ्या एसटी सोडल्या तर गावात इतर कोणतंही वाहन कधी दिसायचं नाही. गाडी रस्ता सोडून आत एक पायवाट गेली होती. थोडं अंतर चालल्यावर जरा मोकळी जागा होती. तिथे एक संगमरवरी शिळा आडवी ठेवली होती आणि त्याला लागूनच एक मोठा दगड ठेवला होता. बाजूला एक मोठ्या घेराचं आंब्याचं झाड होतं. सभोवार आमराई होती. रतांब्यांचं बन होतं. या जागेत ती दिवस ढवळ्या बरेचदा येऊन गेली. टेकडी पलीकडे तर गाव होतं तिचं. यावेळी मात्र ती इतर कोणताही विचार करायच्या मनस्थितीत नव्हती. सुन्न होऊन ती त्या आंब्याच्या झाडाला टेकून बसली. इकडे रघ्याला म्हातारीचा प्रताप समजल्यावर तो संतापला. तो शांताला शोधायला बाहेर पडणार तोच म्हातारीने त्याला अडवलं. खबरदार बाहेर गेलास तर ती येडी पोर लोडण्यागत गळ्यात मिरवण्यापरीस असाच राहिलेला चालशील मला. लक्षात ठेव, एक पाऊल जरी बाहेर टाकलंस तर माझा मुर्दा गावल तुला. रघ्याचा नाईलाज झाला. एवढ्याशा कारणावरून आणि लोकांच्या भडकावण्याने तिने शांताला घराबाहेर काढलं याची त्याला खंत वाटत होती. आता तिच्या घरच्यांना काय उत्तर द्यायचं या विचारात तो होता. रात्र झाली. रातकिडे किरकिरू लागले. नदीकाठचा गार वारा अंगाशी लगट करत होता. इतका वेळ सामसूम असलेला तो परिसर लोकांच्या आवाजाने गजबजला. 4-5 लोकांचा घोळका शांताच्या दिशेनेच येत होता. इतका वेळ रानातल्या काजळ काळ्या अंधाराला न घाबरणारी शांता माणसांची चाहूल लागताच घाबरली. सरसर आंब्याच्या झाडावर चढून लपून बसली. हातात बाहुली घट्ट धरलेली होती. ते लोक जवळ आले. ते 5 जण होते. धोत्राचा गुडघ्यापर्यंत घट्ट मारलेला काचा, खांद्याला घोंगडं, हातात कडं, डोईला पटका आणि प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण हत्यारं होती. 1-2घांकडे कसली तरी गाठोडी होती. पेटत्या मशाली होत्या. त्यांनी हातातली गाठोडी झाडाच्या बुंध्याशी ठेवली आणि ते आपापसात बोलायला लागले. हातातल्या पेटत्या मशालींनी त्यांचे रापलेले चेहरे उजळून निघाले होते. त्यातल्या एकाने सर्वांना थांबायचा इशारा केला आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, ही जागा बरी आहे. वाटणी करून घेऊया इथंच. बाहेर गाडी रस्ता आहे. गाव लांब आहे इथपासून. चला, गाई करा. ह्या इथं सपाट पाथरीवर करा वाटणी. अरे, ही तर कोणाशी तरी कबर दिसते. दुसरीकडं जाऊया की. त्यातनं आज आमुषा बी आहे. अरे मर्दा, आमुषेला भीतोस वैर. वाटण्या हितच होणार. आता उगा कान देऊ नग. सरदाराच्या कानावर गेलं तर काय खऱ्याचा नाही. चला पटपट, गाई करायला हवी. त्याने हुकूम देताच बाकीच्यांचा नाईलाज झाला. त्यांनी हत्यारं बाजूला ठेवली. गाठोडं चौथऱ्यावर ठेवलं. मशालींचा उजेड मंद होत चाललेला. आमराईतल्या सावल्या भिवू लागल्या. जमावातल्या एकानं गाठोडं सोडलं आणि त्यातल्या सामानाच्या 5 वाटण्या केल्या. एक वाटा थोडा मोठा केला. त्यांच्या म्होरक्याच्या नकळत लुटलेली संपत्ती परस्पर आपसात वाटून घ्यायची तयारी चाललेली. ते 4 जण दरोडेखोर आहेत हे ती समजून गेली होती. बुंध्यात ठेवलेली हत्यारं पाहूनच शांतेला घाम फुटला. तळवे घामेजले. हातांना कापरं भरलं. हाताच्या घामामुळे बाहुलीचं काजळ आणि तोंडाचं गंध विस्कटलं. फांदीवरचा तिचा तोल ढासळला. स्वतःला सावरायच्या नादात तिच्या हातून बाहुली निसटली आणि नेमकी त्या गाठोड्याजवळ पडली. लोकरीचे केस, मळलेल्या सुती कापडाची साडी, काजळ पसरलेले डोळे, लाल तोंड, अशा अवताराच्या त्या 4 फुटाच्या बाहुलीचा तो अवतार पाहून दरोडेखोरांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच वेळी जोराचा वारा सुटला आणि त्यांच्या हातातल्या उरल्या सुरल्या मशाली विझल्या. मिट्ट काळोख झाला. आर, गाठोडं उचला. इथं नीट वाटणी व्हायची नाही. असू दे, पुढे भेटेल एखादी मोक्याची जागा. सर्वांनी माना डोळावल्या. गाठोडं बांधलं आणि आता हत्यार उचलणार
तोच त्यातल्या एकाचं लक्ष वर झाडावर गेलं. तो थरथर कापू लागला. त्याची बोबडी चढलेली पाहून बाकीच्यांची नजर पण झाडाकडे वळली. पाहतात तर फांदीवर एक बाई विचित्र अवस्थेत बसली होती. केस मोकळे सुटलेले, भेसूर चेहरा, कपाळाचं कुंकू पुसून कपाळभर मळवट भरलेला, रडून रडून डोळ्यातलं काजळ बाहेर पसरलेलं आणि त्यातच घरून पानाचा तोबरा भरून आल्याने तोंड लालेलाल झालं होतं. जणू काही आत्ताच कोणाचा तरी घास घेऊन आली असावी. तिला पाहून त्यांच्यापैकी एकाच्या छातीत तीव्र कळ आली. तो जागच्या जागीच गतप्राण झाला. शांता काहीतरी बोलणार होती, पण भीतीने तिला धड तोंड उघडता येईना. त्या अंधारात तिचं तोंड विचित्र दिसत होतं. दरोडेखोरांना वाटलं झाडावर हडळ बसलीये. त्यांनी हत्यारं आणि चोरीचा ऐवज तिथेच टाकून पोबारा केला. त्यांचा मृत साथीदाराला उचलायचंही भान त्यांना राहिलं नाही. त्याला तिथेच टाकून ते पसार झाले. शांता हळूच खाली उतरली. मोठ्या प्रेमाने तिने बाहुलीला उचललं आणि सासरी जायला निघाली. चोरांनी चोरीचं सामान तिथेच टाकलेलं. तिची नजर त्यावर गेली. काय करावं, घ्यावं का? आपण नाही घेतलं तर दुसरा कोणीतरी घेईलच ना, मग मीच घेते, असा विचार करून तिने ते गाठोडं उचललं आणि घरचा रस्ता धरला. बाहेर पडताना जी भीती वाटत होती ती पार नाहीशी झाली होती. त्या गाठोड्यात काय असेल हा विचार तिला सतावत होता. घरी गेल्याशिवाय ते उघडता येणार नव्हतं. ती घराजवळ आली. दार ठोठावलं. नेमकं रघ्यानंच दार उघडलं. तिला समोर पाहताच त्याला खूप आनंद झाला. सासू बाहेर आली. शांतेला पाहून तिचा पारा चढला. ती काही बोलणार एवढ्याच शांता तिला म्हणाली, सासूबाई, मी काय आणलंय ते बघा तरी आधी. काहीतरी आणलंय म्हटल्यावर सासू शांत झाली. तिने शांतेला घरात घेतलं आणि फणकाराने बोलली, काय आणलंयस? हे बोचकं? कुठं गेलतीस भीक मागाया? रघ्या इतका वेळ गप्प होता. आईला विनाकारण शांतेवर डाफरताना बघितल्यावर त्याने आईला शांत राहायचा इशारा केला आणि शांतेच्या हातातलं गाठोडं घेतलं. तिघेही त्याच्यात भोवती बसले. गाठोडं चांगलंच जड लागत होतं. रघ्याने ते सोडलं. क्षणभर त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यात मौल्यवान दागिने, चांदीची भांडी, रोख पैसे, सुटे माणिक मोती आणि हिरेसुद्धा होते. हा सर्व ऐवज पाहून रघ्याने आधी त्या सामानाची चौकशी केली. अहो, त्या चोरांनी माहिती नाही कुठून कुठून ते चोरीचं सामान जमवलेलं. मी झाडावर बसलेली. अचानक माझ्या हातून सासूबाई पडल्या. म्हातारीने डोळे वटारले. म्हणजे माझी बाहुली पडली. त्यांनी वर बघितलं आणि मला भूत समजून पळाले पार गावाबाहेर. ते परत येतील म्हणून मी तिथनं पळाले आणि घरी आले. पण एक गोष्ट बाकी बरोबर वळखली त्या चोरांनी. तुला भूत समजले नाही, तसं बी कंचीबाई एवढ्या रातीला गावाबाहेर एकली फिरल? म्हातारी फिदी फिदी हसायला लागली. म्हणजे हा चोरीचा ऐवज आहे तर? रघ्या खात्रीनं म्हणाला. एवढा ऐवज आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्यामुळे म्हातारीचे डोळे फिरले. ती लाडात येऊन शांताला म्हणाली, ग बाय, आज पहिल्यांदा एवढा मोठा तीर मारलास, तुझी दृष्टच काढाऱ्या होई. चल घरात चल. अन रग्या, ह्या गोष्टीची खबर बाहेर कुणाला लागायला नको. शांते, गप राहायचं काय, नाहीतर उगा बोभाटा करशील. रघ्या पण एवढी संपत्ती पाहून हरखला. त्याने शांतेची पाठ थोपटली. शांत मनाने तिघे झोपी गेले. इकडे शांतेच्या दार ठोठवण्याने अक्काच्या सुनेला जाग आली होती. तिने सहजच बाहेर डोकावल्यावर शांताला मोठ्या गाठोड्यासकट दारात उभी पाहिली होती. दिसली. तिने दुसऱ्याच दिवशी याची खबर काढायचं ठरवलं. आता शांतेची सासू तिच्याशी नरमाईने वागू लागली. तिला स्वयंपाकात जातीने मदत करू लागली. पण शांताला स्वयंपाक येऊ लागला होता. पण अजूनही ती तिच्या बाहुलीला जीवापाड जपत असे. तिच्यामुळे तर त्यांना ती संपत्ती मिळाली. रघ्या आज शेतावर गेलाच नव्हता. त्याऐवजी नदीकाठची जमीन विकत घ्यायच्या खटपटीस लागला.
नदीकाठी थोडी जमीन विकत घ्यावी, तिथे मळा लावावा, झालंच तर हंगामी पिकं घ्यावीत, असं बऱ्याच वर्षापासून त्याच्या मनात होतं. त्याची ही इच्छा आता पूर्ण होणार होती. अक्काच्या सुनीला रात्रभर झोप लागली नाही. शांतेने एवढ्या रात्री कसलं गाठोडं आणलं याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी रग्याची म्हातारी घरी नाहीसे पाहून ती गप्पा मारायच्या निमित्ताने शांतेच्या ओटीवर आली. शांता आत काम करत होती. अक्काची सून आल्याचं तिला समजलंच नाही. अक्काची सून घराच्या खिडकीतून ते गाठोडं दिसते का ते पाहत होती. शांतेचं लक्ष जाताच ती वरमली. शांता लगबगीने बाहेर आली. शांतेनं तिचा पाहुणचार केला. कवा आलीस ग? अक्का कशा आहेत? त्यांना काय धाड भरली आहे? तुझी म्हातारी कुठं आहे? सासूबाई होय, त्या गेल्यात तालुकाच्या बाजाराला. जरा खरेदी करायची आहे कापडा चोपडाची. काय ग, पहिलं तर 4-4 वर्ष म्हातारी एकच जुनेरं नेसायची. नी आज बरी हुकी आली तिला कापडं घ्यायची. वय ग, त्यांनी लई तरास काढलाय. आता कुठं सुखाचे घास खाणार त्या. अगं, पर तू गेलतीस कुठं? आणि रातीला हातात काय घेऊन आलीस? मी आज जागे होते काल. तुझा आवाज ऐकला म्हणून विचारलं. झालं तरी काय राती? ते होय, ती वेगळीच गंमत झाली बघ. बरं तू बस हा, मी सकाळच्याला भुईमुगाच्या शेंगा भाजल्यात, घेऊन जा थोड्या. अगं त्या राहू दे. ती गंमत कसली म्हणत होतीस मगाशी? काय घबाड बिबाड मिळाले की काय दादांना? तसंच समज. शांता भाबडेपणाने पुटपुटली. म्हणजे? अगं, सासूबाईंनी मला घराबाहेर काढलं ना, तवा भोळ्या भाबड्या शांतेनं त्या रात्री घडलेली इत्थंभूत कहाणी अक्काच्या सुनेला कथन केली. मनाशी एक खूणगाठ बांधूनच अक्काच्या सुनेनं शांतीचा निरोप घेतला. रग्याने बाजूच्या गावातली जमीन बघून ठेवलेली. कधीपासून तो अशा जागेच्या शोधात होता. दात आहेत पण चणे नाहीत अशी अवस्था. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपलं राहतं घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी तो शेतावर गेलाच नाही. म्हातारीलाही रानात जाऊ दिले नाही. इथे राहण्यात धोका आहे हे ओळखून त्याने शांतेला आणि आईला बाहेर कुठेही न जाण्याची सूचना दिली होती. दुपारी तो दागिन्यांचं गाठोडं घेऊन एकटाच शेजारच्या गावी निघाला. वाटेत तालुक्याला त्याने त्यातले थोडे दागिने विकले. चांगले लाखभर रुपये झाले होते. कदाचित जास्तच होते. इतके दागिने पाहून सोनार त्याच्याकडे संशयाने पाहू लागला. साहेब, हे दागिने काय चोरून आणलेले नाहीत. आमच्या कुलदेवतेचा प्रसाद आहे हो. माझ्या आईची पुण्याई आहे ती. हे ऐकायचे नाहीत. फक्त मला याची किंमत किती होईल तेवढं सांगा. म्हणजे कधी येळ पडली तर अडीनडीला तुमच्याकडे येऊन येईन. कसं? रघ्याच्या साखर पेरणीने सोनार नरमला. त्याने दागिन्यांची एकूण किंमत सांगितली. ती 5 लाखाच्या वर भरली. पैसे आणि दागिने घेऊन त्याने पुढल्या गावचा रस्ता धरला. त्या गावात गेल्यावर त्याने अगोदर ती जमीन पाहिली. सर्व व्यवहार सोयीचा आहे याची खात्री पटल्यावर त्याने जमीन मालकाला कागदपत्र तयार करायला सांगून काही आगाऊ रक्कम दिली. उरलेली किंमत 2 दिवसात देतो असं म्हणून तो मागे फिरला. रघ्याची मावशी त्याच गावातल्या टेकडावर राहत होती. तिला एक मुलगा होता. अजून लग्नाचा होता. मावशीसुद्धा रघ्याच्या आईसारखीच रणचंडीचा अवतार होती. त्यामुळे तो लहानपणापासून मावशीकडे जास्त गेलाच नव्हता. अचानक भाचा दारात आलेला पाहून मावशीला आनंद झाला. काय र, असं अचानक काहून आलास? घरी समजा ठीक आहे नव? तिने काळजीने विचारलं. मावशे, समद ठीक आहे. आय आठवण काढत होती म्हणून म्हणलं बघून यावं. महाद्या कुठं आहे? असं असं. अरे महाद्या गेलाय वावरात. 4 दिवस झाले पाटलाच्या वावरात मजुरीला जातोय. मावशीनं चहापाणी देऊन त्याचा पाहुणचार केला. बरं, म्हणजे चांगलं चाललंय म्हणायचं. चांगलंच म्हणायचं. मुखात 2 घास जात आहेत ते काय कमी आहे? माळसाईची कृपा म्हणायची. मावशे,
ती नदीकाठची जमीन कशी आहे ग? कशी म्हणजे? म्हणजे तिथं शेती बिती करत्यात काय? करत्यात ना. लय कसदार जमीन आहे बघ ती. पहिली कुणीतरी गावातल्यानंच केलेली. पर आत बाहेरून लोक येऊन करत्यात शेती. पीक लई फर्मास येतंय बघ तिथं. इकडं इकाया काढली म्हण ती जमीन. पर मॉप पैसा लागतोय. रघ्याला हवी असलेली सर्व माहिती मावशीने स्वतःच्याच तोंडून सांगितली. रघ्या निर्धास्त झाला. मावशे, मी इथं येऊ 4-2 दिवस? अरे मग ये की. मी काय नाही म्हणणार आहे वय तुला. नाही म्हणजे मी एकला नाही. आईला आणि बायलीला बी आणीन म्हणतो संगती. आईला तुझी लई याद येते. नी शांता माझी बायको बी लगीन झाल्यापासनं कुठं नाही गेली. देवदर्शनाला बी नेली नव्हती मी तिला. म्हणजे बघ, चालल ना तुला? अरे मग या की. माझं खोपटं लहान हसलं तरी माझी माणसं जड नाहीत मला. या निवांत. रघ्याला जणू देवच पावला. उद्यालाच येतो. एवढं बोलून रघ्या ताडकन उठला आणि मावशीचा निरोप घेऊन निघाला सुद्धा. मावशी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. रघ्यानं त्याच रात्री त्याच्या कुटुंबासोबत घर सोडलं. तो कायमचा त्याच्या मावशीच्या गावी निघून गेला. इकडे अक्काच्या सुनेने शांतेची कहाणी आपल्या सासूला सांगितली. सासूने तिलाही शांतेसारखं सोंग घेण्याचा सल्ला दिला. अक्काची सून बेरकी होती. तिला ही योजना पसंत पडली. त्याच दिवशी तिने एक मोठी बाहुली बनवली. अगदी तिच्या उंचीची. तिला कोळशाने डोळे काढून भेसूर बनवलं. ओठ रंगवले आणि स्वतः कुंकू लावून डोळ्यात भरपूर काजळ घालून तयार झाली. तिचा हा अवतार कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिने डोक्यापासून पायापर्यंत गोधडी पांघरली होती. तिचा नवरा कंदील घेऊन तिला सोडायला येणार होता. दोघेही शांतेनं सांगितलेल्या त्या टेकडीजवळच्या झाडाजवळ जायला निघाले. तिचा नवरा तिला सोडून नदीवरच्या पुलापलीकडे कंदील घेऊन तिची वाट पाहत बसला. अक्काची सून झाडाच्या मधोमध बेचकीत जाऊन बसली आणि दरोडेखोरांची वाट पाहू लागली. बराच वेळ झाला, पण कोणी माणूस यायचं नाव घेईना. ती कंटाळली. तितक्यात लांबून माणसांचा आवाज येऊ लागला. ती माणसं जवळ येत होती. अक्काची सून फांदीवर सरसावून बसली. दरोडेखोर जवळ आले. त्यांच्या हातात हत्यारं, मशाली आणि चोरीचं सामान होतं. त्यांनी गाठोडं त्या पाथरीवर ठेवलं. तेवढ्यात अक्काच्या सुनेने बाहुली सरळ त्या गाठोड्याच्या दिशेने फेकली. दरोडेखोरांनी वर पाहिलं. यावेळी त्या टोळीचा सरदार टोळीसोबत होता. अक्काची सून गोरीमोरी झाली. काय करावं तिला सुचेना. यापुढेही शांतेनं सांगितल्यासारखंच घडेल असं तिला वाटलेलं, पण तिचा अंदाज फसला. यावेळी दरोडेखोर घाबरले नाहीत. त्यांनी तिला आवाज दिला. ए बाई, ये, अशी खाली ये. जरा आम्हाला तरी बघू दे भूत कसं असतंय ते. मागच्या वेळी बघितलं नव्हतं नवं. तिने कसलीही हालचाल केली नाही. चिडी चूप बसून राहिली. पण टोळीचा सरदार हार मानायला तयार नव्हता. त्या किर्र अंधारात पुन्हा एकदा त्याचा आवाज घुमला. बाई, खाली येतेस की झाडाला चूड लावू? ही मात्र बरोबर लागू पडली. अक्काची सून नाईलाजाने सरसरत खाली उतरली. दरोडेखोरांचा एकंदर आवेश पाहून ती लटलट कापायला लागली. आर, हे भूत तर चळाचळा कापतय की. काय गे, काल तूच होतीस ना झाडावर? आमचा साथीदार तुझ्यामुळेही मेला. आमच्या सामानाचं काय केलास बोल? बोल, नाही तर जित्ता नाही जाऊ द्यायचंच तुला. दरोडेखोरांचे शब्द ऐकून तिने त्यांच्यापुढे लोटांगण घातले. ती गयावया करू लागली. रडू लागली. अव, काल रातच्याला बघितलं, ती मी नव्हती, शांता होती. आता ही शांता कोण? रग्याची बायको. ती तू नव्हतीस, मग तिच्या वाणी हित कशा बाई बसलीस झाडावर?
राखण कराया. सर्व दरोडेखोर दात काढून हसू लागले. ते मला काय बी ठाव नाही. आमचा ऐवज गेला तो गेला. तो काय आम्ही आज पण लुटून आणलाय. पण आमचा साथीदार परत येणार आहे का? ते काय नाही. आज हिला शिक्षेबिगर सोडायची नाही. हिला असंच सोडलं तर गावात आपला दरार राहणार नाही. उद्या शेंबडं पोर बी आपल्या वाटेला जायला घाबरायचं नाही. टोळीचा म्होरक्या गरजला. मग काय करावं म्हणता सरकार? टोळीतल्या एकाने विचारले. हिचं नाक कापा आणि सोडून द्या तिला. जन्माची आठवण राहील बाईला. त्यांनी अक्काच्या सुनेचं नाक कापलं. तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून ते वाटेला लागले. तिने बाहुली तिथेच टाकली आणि घोंगडी पांघरून कशीबशी घरी परतली. तिचा नवरा तिची वाट पाहून केव्हाच घरी गेला होता. तिला या अवस्थेत कोणी पाहिलं असतं तर नक्कीच भूत समजून घाबरलं असतं. घरासमोर येताच ती जोरजोराने दार ठोठावू लागली. तिच्या नवऱ्याला आणि सासूला वाटलं की शांतेसारखं हिलाही घबाड मिळालं. ते जड असेल, पेलवत नसेल म्हणून ही जोरजोराने दार बडवते. अक्काने दार उघडलं आणि समोर तोंड झाकलेल्या आणि मोकळ्या हाताने आलेल्या सुनेला पाहून तिला संशय आला. तिने तिला घरात येऊन घडला प्रकार विचारला. सुनेनी सर्व वृत्तांत कथन केला आणि घोंगडी बाजूला केली. तिचा चेहरा पाहून नवऱ्याच्या छातीत तीव्र कळ आली आणि तो बसल्या जागीच गतप्राण झाला. लालसे पायी सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त झाला. अक्का आणि तिच्या सुनेला चांगलाच धडा मिळाला. ज्याच्या नशिबात जे असतं तेच मिळतं. कुणाची नक्कल करून कुणाचं नशीब ओरबाडता येत नाही. खरं ना? गोष्ट आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हॅपी लिसनिंग.